नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट PYQ MCQ सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे PYQ MCQ प्रश्न. सेट परीक्षा आता 7 एप्रिल 2024ला असणार आहे आणि त्यात तुमची मदत व्हावी म्हणून ही PYQ सिरीज आम्ही सुरू केलेली आहे. आणि या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट ट्रिक सुद्धा समजून घेणार आहोत. आणि ही सिरीज तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही सिरीज नक्की फॉलो करा. पेपर 1 किंवा पेपर 2ची बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे पेपर 1 आणि पेपर 2ची वेगवेगळी बॅच, ज्यात पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स असतील, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स PDF स्वरूपात असतील, 50+ अधिक मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत आणि पूर्ण अभ्यासक्रमाचे MCQ नोट्स सुद्धा उपलब्ध असणार आहेत. तर बॅच घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आता वळूया आपण प्रश्न उत्तरांकडे. पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस इज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजे काय, तर खालीलपैकी कोणता वायू ग्लोबल वॉर्मिंगसाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. तर ऑप्शन्स आहेत सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, क्लोरीन, अमोनिया. सांगा बघू. हा प्रश्न 9व्या युनिटमधला आहे. आणि इथे विचारलं आहे की कोणता वायू ग्लोबल वॉर्मिंगसाठी, म्हणजेच जे जागतिक सरासरी तापमानात वाढ झालेली आहे त्यात त्यात कोणता वायू जबाबदार आहे. तर कार्बन डायऑक्साईड जे आहे त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. 72% कार्बन डायऑक्साईड वाढलेला आहे हवामानात, त्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये पण वाढ झाली आणि ग्लोबल वॉर्मिंग मध्ये पण खूप वाढ झालेली आहे. आणि यात मिथेन जे आहे ते 18% वाढलेलं आहे आणि सोबतच नायट्रस ऑक्साईड जे आहे ते 9% वाढलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस इज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगसाठी कार्बन डायऑक्साईड हा वायू खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज ई रिपॉझिटरी फॉर डॉक्टरेट रिसर्च ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज. म्हणजे काय, तर भारतीय विद्यापीठाच्या डॉक्टरेट संशोधनासाठी खालीलपैकी कोणते ई रिपॉझिटरी आहे. तर ज्ञानगंगा आहे का, शोधगंगा, बुकगंगा, इन्फ्ल्युमिनेट, काय आहे सांगा बघू. आपण याबद्दल आपलं झालं होतं मागच्या क्वेश्चन्समध्ये. तर आपलं उत्तर काय असणार आहे, शोधगंगा असणार आहे. शोधगंगा ही एक अशी वेबसाईट प्लॅटफॉर्म आहे जे रिसर्च जे करतात स्टुडंट त्यांचे PhD थेसिस इथे डिपॉझिट करता येतं. ई कंटेंटच्या माध्यमातून ही ई रिपॉझिटरी आहे, म्हणजे इथे ठेवता येतं डिजिटली. काय तर आपण जे रिसर्च करणार ते PhD थेसिस वगैरे. ठीक आहे. तर हे फ्री डिजिटल ॲक्सेस आहे सगळ्यांसाठी आणि हे 2011 मध्ये आलेली आहे शोधगंगा. तर आपलं उत्तर काय असणार आहे, शोधगंगा ही एक डॉक्टरेट संशोधनासाठी भारतीय विद्यापीठात थ्रू ई रिपॉझिटरी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच वॉज द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन इंडिया. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते. तर पहिलं ऑप्शन आहे डॉ. BR. आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी, दुसरं आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, तिसरं आहे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आणि चौथं आहे नेताजी सुभाष ओपन युनिव्हर्सिटी. सांगा बघू. मी जेव्हा इथे प्रश्न घेत असते ना तेव्हा तुम्ही पण उत्तर द्यायचा प्रयत्न करत जा, कारण त्यांनी तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला किती येईल ते पण समजेल. असे मी रोज 15 क्वेश्चन जर का घेत असेल तर 15 पैकी तुम्हाला किती येते हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. 15 पैकी 15 येत असेल तर खूप छान, आणि नसेल येत तरी तुम्ही सांगा. ठीक आहे. तर आजपासून आपण सुरुवात करूया. असं 15 क्वेश्चन असतील तर तुम्ही सांगा 15 पैकी तुम्हाला किती आले. ठीक आहे. कमेंट सेक्शनमध्ये आपण नक्की भेटूया. ओके. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, विच वॉज द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते आहे, तर हे आहे डॉ. BR. आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी. हे पहिले मुक्त विद्यापीठ आहे आणि हे कधी झाले होते, हे 1982ला झाले होते. कधी, 1982ला. त्यानंतर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी जी आहे ती 85मध्ये 1985मध्ये म्हणजे 1985ला बनली होती. आणि त्यानंतर 1987ला एक वर्धमान महावीर ओपन युनिव्हर्सिटी आहे कोटाला, ते बनली होती. त्यानंतर नालंदा जी आहे पटनाला, ती पण 1987ला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी जी आहे महाराष्ट्रातली, जी नाशिकमध्ये आहे, ती कधी बनली होती, 89ला, 1989ला, 1989. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे,
पहिली कोणती युनिव्हर्सिटी आहे? बी आर आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, डॅश ऑफ अ रिसर्च आर्टिकल इज प्लेस्ड नियर इट्स बिगिनिंग. म्हणजे सुरुवातीच्या संशोधन लेखाला काय म्हटले जाते? जेव्हा आपण PhD ला सुरुवात करतो, नुकताच सुरुवात करतो, तर त्या संशोधन लेखाला काय म्हटले जाते? समरी म्हटली जाते का, ॲब्स्ट्रॅक्ट म्हटले जाते का, सिनॉप्सिस म्हटले जाते की प्रिफेस म्हटली जाते? सांगा बघू. तर त्याला काय म्हटले जाते? सिनॉप्सिस म्हटली जाते. जेव्हा एखादं आपण आता PhD ला सुरुवात करणार आहोत, तर म्हणजे आपण एखादा विषय निवडलाय. जर मी एखादा विषय निवडला आहे, तर त्यातील मी मुख्य मुद्दे काढेल आणि त्यांचा संक्षिप्तपणे सारांश लिहान. त्याला काय म्हणणार? सिनॉप्सिस. ठीक आहे. एखाद्या विषयावरचे मुद्दे, कल्पना मांडून जे मी रिसर्च तयार करेल, जे सारांश तयार करेल, त्याला म्हटलं जाते सिनॉप्सिस. आणि हे PhD सुरू व्हायच्या आधी दिले जाते. म्हणजे एखादा विषय तुम्हाला निवडावा लागेल, मला या विषयामध्ये PhD करायची आहे, तर त्या विषयावरचेच आपल्याला सारांश लिहावा लागेल आणि त्याला म्हटलं जाते सिनॉप्सिस. ठीक आहे. त्यामुळे आपलं प्रश्न उत्तर काय आहे? सिनॉप्सिस आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रिस्क्राइब्ड लेवल ऑफ टीचिंग. म्हणजे खालीलपैकी कोणता अध्यापनाचा निर्धारित स्तर नाही? मी तुम्हाला सांगितलं होतं लेवल ऑफ टीचिंग हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे सेट नेटमध्ये, त्यामुळे हा टॉपिक तुम्ही सोडू नका. हा प्रश्न पहिल्या युनिटमधला आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड. ठीक आहे. तर ऑप्शन काय आहे? मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि डिफरन्शिएशन. म्हणजे स्मृती पातळी, समजून घेण्याची पातळी किंवा उच्च विचारशील स्तर की डिफरन्शिएशन. कोणते आहे? नॉट अ प्रिस्क्राइब्ड लेवल. म्हणजे यातलं या चौघांमधून कोणती नाही आहे ते सांगायचं आपल्याला. तर आपल्याला माहितीच आहे मेमरी लेवल आहे, अंडरस्टँडिंग लेवल पण आहे, रिफ्लेक्टिव्ह लेवल पण आहे लेवल ऑफ टीचिंगमध्ये. तर डिफरन्शिएशन नाही आहे. तर आपलं काय उत्तर असणार आहे? डिफरन्शिएशन असणार आहे. त्याआधी मी सांगू इच्छिते की मेमरी लेवल म्हणजे काय, तर माहिती आहे तुम्हाला, लोएस्ट लेवल आहे स्मृती पातळी. यात विद्यार्थ्यांना शिकवलं जातं आणि हे टीचरवर डिपेंड असतात. आणि अंडरस्टँडिंग लेवलमध्ये समजून घ्यायची पातळी त्यांची थोडी वाढते, विद्यार्थ्यांची प्रश्न विचारायला लागतात, कल्पना करायला लागतात, तरी पण ते शिक्षकांवरच डिपेंड असतात. आणि त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह लेवल जे म्हणतो आपण, उच्च विचारशील स्तर, यात विद्यार्थी टीचरवर डिपेंड नसतात. ते स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करतात. ठीक आहे. त्यानंतर आपलं काय उत्तर आहे? डिफरन्शिएशन आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ इंटरनेट फॅसिलिटीज. म्हणजे इंटरनेट सुविधांचा कालक्रम खालीलपैकी कोणता? ठीक आहे. हा प्रश्न PYQ आहे, त्यामुळे असे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे मी हे घेतलेलं आहे. तर सांगा बघू, अ, काय आहे आपलं उत्तर? पहिले काय आलं, त्यानंतर काय आलं आणि त्यानंतर काय आलं? बघा, जर का मला काही माहिती नसेल याबद्दल, तर मी थोडं डोकं लावेल. तर स्नॅपचॅट आहे ना, हे थोडं उशीर आलं, म्हणजे हे आत्ता आत्ता आलेलं आहे. त्यामुळे हा पहिला ऑप्शन तर गेला. आता या 3 ऑप्शनमधून मला माहिती आहे स्नॅपचॅट चौथ्या नंबरवर असणार आहे. तर आता मी डोकं लावेल की गुगल कधी आला, ॲमेझॉन, फेसबुक कधी आला, असं मी माझं डोकं लावेल. तर कसं मला असं वाटते, स्नॅपचॅटच्या आधी फेसबुक आलेलं आहे. ठीक आहे, एवढं मला दोन समजलं. तर म्हणजे काय, आपले दोन ऑप्शन, आपण दोन ऑप्शन कट केले आणि दोन ऑप्शनमध्ये आपण आता 50-50 करणार आहोत. हे अशा प्रकारे तुम्हाला जर का येत नसेल, तर तुम्ही थोडं लॉजिक लावून, डोकं लावून करू शकता. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय आहे? ॲमेझॉन, गुगल, फेसबुक आणि स्नॅपचॅट. बघा, फेसबुक, स्नॅपचॅट होतं, आता ॲमेझॉन पहिलं आधी आलं की गुगल आधी आलं, हे आता कन्फर्ममध्ये आपल्याला माहिती पाहिजे. तर मी सांगते की ॲमेझॉन हे 1994 मध्ये आलेलं आहे आणि गुगल जे आहे ते 98 मध्ये आलेलं आहे. आणि फेसबुक जे आहे, ज्याचं नाव आता मेटा ठेवलं आहे, ते 2004 मध्ये आलेलं आहे. आणि स्नॅपचॅट जे आहे ते 2011 मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. तर ही क्रोनॉलॉजी तुम्ही लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारला गेला होता, PYQ प्रश्न आहे हा. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर सातवा प्रश्न आहे, द रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग इज, चिंतनशील स्तरांचे शिक्षण. तर आता काय आहे? ऑप्शन पाहून म्हणजे ऑप्शन्स व्यवस्थित वाचत चला. हे ऑप्शन्स खूप मोठे आहेत, त्यामुळे थोडं कन्फ्यूज होऊ नका. तर इथे काय विचारलं आहे की टीचर सेंटर आहे का, सब्जेक्ट सेंटर्ड आणि लर्नर सेंटर, हे 3 नवीन टर्म्स तुम्ही ऐकले असतील. टीचर सेंटर म्हणजे काय, की टीचरवर डिपेंड, शिक्षक केंद्री. सब्जेक्ट सेंटर म्हणजे काय, तर विषयावर डिपेंड, विषय केंद्री. आणि लर्नर सेंटर म्हणजे काय, तर ते शिकाऊ केंद्री, लर्नर. ठीक आहे. त्यामुळे रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणता आहे. तर एकदा ऑप्शन्स तुम्ही वाचून घ्या पूर्ण, म्हणजे जसं की टीचर सेंटर, सब्जेक्ट सेंटर बट नॉट लर्नर सेंटर, नॉट टीचर सेंटर,
नॉट सब्जेक्ट, ठीक आहे. तर आता रिफ्लेक्टिव्ह लेवल काय असते? तर रिफ्लेक्टिव्ह लेवल मला माहिती आहे की चिंतनशील स्तर आहे, म्हणजे उच्च विचारशील स्तर आहे. त्यामध्ये मला एवढं माहिती आहे की विद्यार्थी टीचरवर डिपेंड नाही राहत, ठीक आहे. तर इथं मी टीचर सेंटर म्हणताय तर हा ऑप्शन मी कट करेल. सी ऑप्शनमध्ये पण टीचर सेंटर म्हणताय तर तो पण मी कट करेल, ठीक आहे. दोन ऑप्शन मी कट केले. यातले दोन ऑप्शन आता माझ्याजवळ आहे की नॉट टीचर सेंटर, नायदर टीचर सेंटर, ठीक आहे. मला माहिती आहे आता टीचर सेंटर नाही आहे. सब्जेक्ट सेंटर, बट इट इज सब्जेक्ट सेंटर नॉर सब्जेक्ट सेंटर, सांगा बघू. तर टीचर सेंटर नाही आहे म्हणजे ते सब्जेक्ट सेंटर पण नसणार आहे. कारण एखादा म्हणजे विषय केंद्री नाही का, विषयाचा अभ्यासक्रम दिलेला आहे. तर रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये कसं विद्यार्थी हा प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड किंवा नेचरमध्ये असतो, तर तो स्वतःच सगळं करतो. त्यामुळे ते कुणावर डिपेंड असं काही राहत नाही. फक्त तो लर्नर सेंटर राहतो, शिकाऊ राहतो, तो शिकाऊ केंद्रित राहतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? नायदर टीचर सेंटर नॉर सब्जेक्ट सेंटर बट इट इज लर्नर सेंटर. तर लर्नर सेंटर हे तिन्ही रिफ्लेक्टिव्ह तिन्ही लेवलमध्ये राहते, लेवल ऑफ टीचिंगमध्ये. तर जर का आपण विचार केला मेमरी लेवलचा, तर तो टीचर सेंटर पण राहील, सब्जेक्ट सेंटर पण राहील आणि लर्नर सेंटर पण राहील. म्हणजे शिक्षक केंद्री पण राहील, विषय केंद्री पण राहील आणि शिकाऊ केंद्रित पण राहील. कोणतं? मेमरी लेवलमध्ये. पण रिफ्लेक्टिव्ह लेवल हा ना शिक्षक केंद्री पण नसणार आहे, विषय केंद्री पण नसणार आहे, पण फक्त शिकाऊ केंद्रित असणार आहे, ठीक आहे. त्यामुळे थोडं तुम्हाला मला खात्री आहे तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? डी. समोरचा प्रश्न आहे, ट्रॅफिक सिग्नल्स आर एक्झाम्पल ऑफ कम्युनिकेशन. ट्रॅफिक सिग्नल हे त्याचे उदाहरण आहे. कशाचे? मास कम्युनिकेशनचे आहे का, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे आहे की व्हर्बल कम्युनिकेशनचे आहे? सांगा बघू. तर याआधी नॉन व्हर्बल कम्युनिकेशन काय हे आपल्याला माहिती पाहिजे. नॉन व्हर्बल म्हणजे काय? गैरमौखिक संप्रेषण काय आहे? तर एक्सप्रेशन, डोळ्यांतून संपर्क करणे, बॉडी लँग्वेजमधून बोलणे, आय कॉन्टॅक्ट किंवा टच यातून केलेले संवाद म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आणि याच्याच उलट व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे की मौखिक, आपण शब्दांनी संवाद करतो, शब्दांच्या रूपात समोरासमोर, रेडिओ, स्काईप, झूम. एक प्रकारचं जेव्हा कन्व्हर्सेशन होतं, कम्युनिकेशन होतं, त्याला मौखिक संप्रेषण असे म्हणतात. पण नॉन व्हर्बलमध्ये काय होतं? तर आय कॉन्टॅक्ट, बॉडी लँग्वेज, टच यातून जे संवाद केले जातात त्याला नॉन व्हर्बल म्हणतात. तर ट्रॅफिक सिग्नल काय आहे? ट्रॅफिक सिग्नल असतं तर आपण ते लाल लाईट लागला की थांबतो, हिरवा राहिला की जातो, तर ते काय नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये येतं, ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? नॉन व्हर्बल असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, कन्व्हेन्शन ऑन ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स इज ऑल्सो नोन ॲज. ओझोन नष्ट करणाऱ्या पदार्थावरील अधिवेशन म्हणून कुणाला ओळखले जाते? बेसल कन्व्हेन्शन अधिवेशन जे आहे त्याला ओळखले जाते का, मॉनिट्रियल प्रोटोकॉलला ओळखले जाते का, रामसर कन्व्हेन्शनला ओळखले जाते की कन्फरन्स ऑफ पार्टीजला ओळखले जाते? सांगा बघू. तर कन्व्हेन्शन ऑन ओझोन डिप्लेटिंग, तर ओझोनचं जेव्हा पण नाव येईल ना तेव्हा मोनेट्रियल प्रोटोकॉल हे तुम्ही लक्षात ठेवा. ओझोन डिप्लेशन आलं की मोनेट्रियलला टिक करायचं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ही इंटरनॅशनल ट्रिटी आहे जे ओझोन थर संरक्षण करण्यासाठी बनवलेली गेलेली आहे. तर कधी बनवली होती ही? ही 1987ला बनवली होती, पण ते अंमलबजावणी जी झाली आहे याची ती 89ला झाली आहे. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. हे इंटरनॅशनल ट्रिटी आहे आणि ओझोन जे आहे ना, ओझोन थर संरक्षणासाठी केलेली आहे. त्यामुळे मोनेट्रियल प्रोटोकॉल आलं की ओझोन लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? मोनेट्रियल प्रोटोकॉल असणार आहे. हां, तर यामध्ये आता आपण बेसल कन्व्हेन्शन पण पाहून घेऊया. बेसल कन्व्हेन्शन काय असतं? तर धोकादायक जो कचरा आहे, घातक कचरा, त्याची विल्हेवाट लावायला बेसल अधिवेशन करण्यात आलं होतं. त्यानंतर रामसर कन्व्हेन्शन जे आहे ते पाणथळ जी जागा असते, जसं की दलदली, तलाव वगैरे, त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना केली होती. त्याला रामसर कन्व्हेन्शन म्हणतात. तर रामसर कन्व्हेन्शनमध्येचं उदाहरण आहे लोणार सरोवर जे महाराष्ट्रात आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे आठवण ठेवू शकता, ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, युनिट यूज टू मेजर नॉईस लेवल. आवाज पातळी मोजण्यासाठी वापरले गेलेले एकक कोणते आहे? जूल आहे का, बाईट, बीट, डीबी काय आहे? आपण कालच का मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं नॉईस पोल्युशनचं, तर ते कशामध्ये मोजलं गेलं होतं? ते डीबी मध्ये मोजलं गेलं होतं. त्यामुळे नॉईस लेवल आपण कशात मोजतो? डीबी मध्ये मोजतो, ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, एक्सपेरिमेंटल रिसर्च आर एम टू, प्रायोगिक संशोधनाचे उद्दिष्ट काय आहे? सांगा बघू. ऑप्शन्स आहे, इस्टॅब्लिश असोसिएशन बिटवीन व्हेरिएबल्स, व्हेरिएबल्सच्या दरम्यान संबंध स्थापित करा, डिस्क्राइब्स व्हेरिएबल्सचे वर्णन करा, स्टडी द अप्लिकेशन ऑफ थेअरी, सिद्धांताच्या उपयोजनाचा अभ्यास करा, स्टडी ट्रेंड अनालिसिस, विश्लेषणाचा अभ्यास करा. सांगा बघू काय असणार आहे?
मी आधी तुम्हाला सांगितलं होतं एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हटलं की व्हेरिएबल्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता मला माहिती आहे व्हेरिएबल्स. तर हा ऑप्शन माझा कटला, हा ऑप्शन माझा कटला. दोन आहे आता माझ्याकडे ऑप्शन्स. तर इथं डिस्क्राईब व्हेरिएबल करतात का एक्सपेरिमेंटलमध्ये, की असोसिएशन बिटवीन म्हणजे व्हेरिएबल्सच्या दरम्यान संबंध दर्शवतात? सांगा बघू. मी सांगितलं होतं एक्सपेरिमेंटल रिसर्च आलं की व्हेरिएबल्स येतात आणि त्याच्यामध्ये येतात दोन व्हेरिएबल, एक इंडिपेंडंट आणि एक डिपेंडंट, एक स्वतंत्र आणि एक अवलंबून. तर यामध्ये काय नेहमी एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये लक्षात ठेवा की दोन व्हेरिएबलमध्ये आपण संबंध दाखवत असतो, कारण एका व्हेरिएबलला आपण मॅन्युप्युलेट करत असतो आणि एक असतं कॉन्स्टंट. ठीक आहे. तर एक्सपेरिमेंटल रिसर्च हे म्हणजे की प्रायोगिक संशोधन आहे, दोन व्हेरिएबल वापरून वापरून संशोधन केले केले जाते वैज्ञानिक पद्धतीने. ठीक आहे. तर याचं एक आपण उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं, न्यू मेडिसिन ऑफ कोरोना. तर आता मला नवीन मेडिसिन काढायची आहे कोरोनावर, तर मला जी माझी ऑलरेडी पॅरासिटामॉल आहे माझ्याकडे, जी 5%ची आहे, त्यात मी वाढवून 25% करेन आणि बघेन की कोरोना माझा जात आहे का. म्हणजे मी काय करताय, जे पॅरासिटामॉल आहे ते एक माझा व्हेरिएबल आहे ना, इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, त्याला मी काय करता, कमी जास्त करता, मॅन्युप्युलेट करताय. कशासाठी? तर मला कोरोनाची नवीन औषधी मिळेल, रिझल्ट मिळवण्यासाठी. त्यामुळे एक्सपेरिमेंटल रिसर्च काय आहे, तर वैज्ञानिक पद्धतीने आपण रिझल्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण ते कोणासोबत कोणाला मॅन्युप्युलेट करतो, तर व्हेरिएबल्सला मॅन्युप्युलेट करतो आपण. ठीक आहे. तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. तर आपलं उत्तर काय असणार आहे? इस्टॅब्लिश असोसिएशन बिटवीन व्हेरिएबल्स, व्हेरिएबल्सच्या दरम्यान संबंध स्थापित करणे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द कंपोनंट्स ऑफ कम्युनिकेशन सायकल आर सेंडर, मेसेज, रिसिव्हर अँड डॅश. संवाद चक्रातील घटक प्रेषक, संदेश प्राप्तकर्ता आणि हे आहेत. काय काय आहे सांगा बघू. नॉईस आहे का, मीडिया, बॅरियर, फीडबॅक, काय असणार आहे? आता इथे यांनी काय सांगितलंय, सेंडर सांगितलं आहे, मेसेज सांगितलं आहे आणि रिसिव्हर सांगितलं. तर यानंतर काय होईल, सेंडरला मेसेज रिसिव्ह झालाय, त्यामुळे यानंतर कोणती प्रोसेस असणार आहे? यानंतर असणार आहे फीडबॅक. रिसिव्हरचा मिळेल फीडबॅक. त्यामुळे इथे या सायकलमध्ये आपल्याला सेंडर, मेसेज, रिसिव्हर आणि फीडबॅक हे खूप महत्वाचे असणार आहे. आणि यात नॉईस पण महत्वाचा आहे, मीडिया पण महत्वाचं आहे आणि बॅरियर्स तर येतातच. पण इथे आपल्याला काय, आता या ऑप्शन्समधून आपल्याला फीडबॅक महत्वाचा आहे. ठीक आहे. मीडिया पण महत्वाचाच आहे, पण इथे मीडियाचा येणार नाही, कारण ऑलरेडी मेसेज रिसिव्हरला मिळालेला आहे. त्यामुळे फीडबॅक महत्वाचा ठरेल. आपलं उत्तर काय असणार आहे? फीडबॅक असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इन विच इयर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट वॉज इनॅक्टेड इन इंडिया. माहिती तंत्रज्ञान हा कायदा कोणत्या वर्षी भारतात लागू केला? सांगा बघू. 2005ला केला का, 1980, 2000, 1990? सांगा बघू. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जो ऍक्ट आहे तो 2000ला केला गेलेला आहे. आता आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. तुम्ही ते करताय ना, 15 पैकी जे आहे ते करा तुम्ही शेवटी, आणि कमेंटमध्ये नक्की पाठवा की तुमचे उत्तर किती बरोबर आले. ठीक आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, अनअटेंटिव्हनेस ऑफ रिसिव्हर मे अफेक्ट, म्हणजे प्राप्तकर्त्याच्या दुर्लक्षामुळे परिणाम होऊ शकतो. कशावर परिणाम होऊ शकतात? सेंडरवर होईल का, मेसेजवर होईल का, मीडियावर होईल का, की कम्युनिकेशनवर होईल? इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशनवर होईल. तर इथे डोळे बंद करून मला असं वाटतं तुम्ही डी ऑप्शन घेतला असेल, कारण प्राप्तकर्त्याच्या दुर्लक्षामुळे परिणाम कशावर होते, तर संवादाची प्रभावितता जी आहे, संवाद जे आहे त्यावर इफेक्ट होते ना. त्यामुळे रिसिव्हर अनअटेंटिव्हनेस ऑफ अ रिसिव्हर मे अफेक्ट इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, प्रोग्राम्स ऑन द टीव्ही चॅनल समटाइम्स मिसलीड सोसायटी बिकॉज. म्हणजेच टीव्ही वाहिन्यावरील कार्यक्रम कधी कधी समाजाची दिशाभूल करतात, कारण ऑडियन्स खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून, की ऑडियन्स निरक्षर आहे म्हणून, की ऑडियन्स हेट्रोजिनियस म्हणजे प्रेक्षक गट विषम आहे म्हणून, की प्रेक्षक आणि प्राप्तकर्त्याच्या समजुतीत फरक आहे म्हणून. आता हा प्रश्न खूप असा लॉजिक लावण्यासारखा नाही आहे, हे आता आपल्याला माहिती आहे याचं उत्तर. तर काय असणार आहे? डिफरन्स बिटवीन, कारण सगळ्यांची मेंटॅलिटी किंवा सगळ्यांचं विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणाला वाटू शकतं मिसलिडिंग, कोणाला नाही वाटत. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डिफरन्स इन सेंडर अँड रिसिव्हर परसेप्शन, म्हणजे प्रेक्षक आणि प्राप्तकर्त्याच्या समजुतीचा फरक आहे तो. ठीक आहे. त्यानंतर जीपीएस इज अ सिस्टम दॅट हेल्प्स इन लोकेटिंग पोझिशन विथ द हेल्प ऑफ, म्हणजे कोणाच्या मदतीने जीपीएस ही प्रणाली पोझिशन शोधण्यास मदत करते? मायक्रोवेव्हच्या मदतीने, की सॅटेलाइट, पोलीस इंटेलिजन्स, वायरलेस कम्युनिकेशन? सांगा बघू.
तर ते सॅटेलाइटच्या मदतीने करते, हे आपल्याला माहितीच आहे. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, उपग्रह जे नेव्हिगेशन आहे प्रणाली, ती जी सर्व ठिकाणी स्थान आणि वेळ माहिती देते, त्यामुळे सॅटेलाइट असणार आहे आपलं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेन फंक्शन ऑफ युनिव्हर्सिटी? खालीलपैकी कोणते मुख्य कार्य विद्यापीठाचे नाही आहे? टीचिंग, अध्यापन, रिसर्च, संशोधन, पब्लिकेशन, प्रकाशन, एक्सटेन्शन वर्क, विस्ताराचे काम. सांगा बघू. नाही आहे म्हणताय. टीचिंग तर आहे विद्यापीठाचे काम, रिसर्च पण आहे, रिसर्च केलं जाते संशोधन विद्यापीठात, आणि विस्ताराचे कामं म्हणजे उपयुक्त एक्सटेन्शन वर्क जे आहे ते केलं जाते विद्यापीठात. पण प्रकाशन जे आहे, पब्लिकेशन, ते होत नाही. एखादं म्हणजे प्रकाशन करायसाठी पुस्तक किंवा जनरल किंवा काही, ते विद्यापीठ प्रकाशन करत नाही. ते वेगळी अशी पब्लिकेशन हाऊस असतात, तिथे प्रकाशन केलं जातं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? प्रकाशन. विद्यापीठात मुख्य कार्य नाही आहे विद्यापीठाचे प्रकाशन करणे. ठीक आहे. ठीक आहे. 17 प्रश्न झालेले आहेत, त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंगमध्ये तुम्ही मला 17 पैकी किती मिळाले ते नक्की सांगा. आणि मला खात्री आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न उत्तरं आवडले असतील, आणि मला खात्री आहे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क येतील यामध्ये. आणि बॅच घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा, सिरीज फॉलो करा. थँक्यू.